लक्ष द्या, प्रिव्हियस क्लासमध्ये आपण काय पाहिलं होतं त्याची आपण रिव्हिजन घेऊ. रिव्हिजन घेतल्यामुळे काय होते की तो टॉपिक क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. जसं आपण प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलं होतं की कम्प्युटर जो आहे तो कम्प्युटरचा शोध कोणी लावला होता, है ना? कम्प्युटरचा शोध कोणी लावला? मग चार्ल्स बॅबेज. ठीक आहे. चार्ल्स बॅबेज यांनी कम्प्युटरचा शोध लावला होता. आपण हे प्रिव्हियस क्लासमध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. चार्ल्स बॅबेज यांनी कम्प्युटरचा शोध लावला होता. त्याच्यानंतर 1822 मध्ये, ठीक आहे, 1822 मध्ये म्हणजे 1822 मध्ये डिफरन्शियल इंजिन तयार झालं. त्याच्यानंतर 1832 मध्ये अॅनालिटिकल इंजिन तयार झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर इन 1986 द कम्प्युटर फर्स्ट कम इन इंडिया. कम्प्युटर हे केव्हा आलं भारतामध्ये? 1986 मध्ये. ठीक आहे. आणि याचे मुख्यतः आपण वेगवेगळे टाइप्स वाले कम्प्युटरचे कोणते कोणते? मिनी, ठीक आहे, मेन फ्रेम, सुपर आणि मायक्रो असे कम्प्युटरचे वेगवेगळे प्रकार पाहिले होते आपण प्रिव्हियस क्लासमध्ये, है ना? कोणते कोणते? पहिले आपण पाहिले मिनी, मेन फ्रेम, सुपर आणि मायक्रो हे कम्प्युटरचे प्रकार प्रिव्हियस क्लासमध्ये आपण पाहिलो, है ना? काही डाऊट असेल तर डायरेक्ट बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवा, तुम्ही जर काही वेळवाकडं बोलले, कोणी शिव्या देऊन जाते क्लासमध्ये, कोणी काही फालतू बोलून जाते, तर तुमची रेकॉर्डिंग इथे चालू आहे. ठीक आहे. तर त्याच्या आवाजाच्या डिटेक्शनवरून तो पकडला जाईल. तुम्हाला जर क्लासच्या संबंधित काही विचारायचं असेल, कोणते डाऊट असतील, तर तुम्ही डायरेक्टली विचारू शकता. ठीक आहे. तुम्हाला काही प्रूफ पाहिजे असेल तर तो प्रूफ पण मी माझ्या टीचिंगचा तुम्हाला डायरेक्ट देऊ शकतो. ठीक आहे. परंतु लक्षात ठेवा हे की तुमची रेकॉर्डिंग चालू आहे. ओके. तर तुम्ही बोलू शकता, बोलण्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, डायरेक्टली विचारू पण शकता लाईव्ह क्लासमध्ये, कारण क्लासेस आपला त्याच्यासाठी आहे. ओके. चला, तर त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं इनपुट म्हणजे काय, व्हॉट इज इनपुट आणि व्हॉट इज आउटपुट, हे पण तुम्हाला काल शिकवलं मी. ठीक आहे. इनपुट आणि आउटपुट. तर इनपुट म्हणजे आपण माईक मधून जे बोलतो ते इनपुट, आणि स्पीकर मध्ये जे ऐकू येते ते झालं तुमचा आउटपुट. दोन फंक्शन सांगितले होते, इनपुट फंक्शन आणि आउटपुट फंक्शन. इनपुट फंक्शन कोणतं असते तर इनपुट फंक्शन आहे स्कॅन अप. ठीक आहे. इनपुट फंक्शन कोणतं आहे? स्कॅन अप. आणि आउटपुट फंक्शन कोणतं आहे? प्रिंट अप. ठीक आहे. हे इनपुट फंक्शन आणि आउटपुट फंक्शन आहे जे आपल्याला समोर तुम्हाला यूज होते. ठीक आहे. फंक्शन कोणाला म्हणायचं? जर ज्याच्या समोर दोन ब्रॅकेट असतात, ओपन आणि क्लोज, त्याला फंक्शन म्हणतो आपण. जसं की सब लिहिलं आपण, ओपन आणि क्लोज ब्रॅकेट आहे, तर हे काय आहे? फंक्शन आहे. जर समजा आता मी लिहिलं मीन, तर हा फंक्शन आहे का? नाही, बिकॉज इट डझंट हॅव एनी टाइप ऑफ ब्रॅकेट, ओपन अँड क्लोज राऊंड ब्रॅकेट. याला कोणत्याही प्रकारचा राऊंड ब्रॅकेट नाही, म्हणून इट इज नॉट अ फंक्शन. ठीक आहे. व फंक्शन लिहित असताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की फंक्शन लिहित असताना फंक्शनचे सगळेच्या सगळे लेटर हे स्मॉल लेटर असले पाहिजे. फंक्शनचे सगळेच्या सगळे लेटर काय असले पाहिजे? स्मॉल लेटर. असं नाही चालत, असं लिहू शकत नाही. दिस इज नॉट अ फंक्शन. ठीक आहे. तर फंक्शनचे सगळेच्या सगळे लेटर हे स्मॉल लेटर मध्ये असले पाहिजे. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे फंक्शनची एक खासियत आहे. आणि फंक्शन नावाचा तुम्हाला एक 4th नंबरचा युनिट आहे, ज्याचं नाव काय आहे? फंक्शन. ठीक आहे. हा 4th नंबरचा युनिट आहे. तर प्रिव्हियस क्लासमध्ये हे पाहिलं होतं आपण. त्याच्यानंतर कम्प्युटरची डेफिनेशन पाहिली होती. काय कम्प्युटरची डेफिनेशन? कम्प्युटर इज अ इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विच परफॉर्म अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो काय परफॉर्म करते? अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करते. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की सॉफ्टवेअर कसं तयार होते, है ना? सेट ऑफ प्रोग्राम. सेट ऑफ प्रोग्राम म्हणजे काय होते? सॉफ्टवेअर होते. लक्ष द्या, सेट ऑफ प्रोग्राम म्हणजे काय होते? सॉफ्टवेअर होते. त्याच्यानंतर मग प्रोग्राम म्हणजे काय होते? तर प्रोग्रामची डेफिनेशन आहे सेट ऑफ इन्स्ट्रक्शन. लक्ष द्या, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन यालाच आपण प्रोग्राम म्हणतो. नेक्स्ट, इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? तर इन्स्ट्रक्शन म्हणजे होते सेट ऑफ कॅरेक्टर. सेट ऑफ कॅरेक्टर्स.
सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे इन्स्ट्रक्शन. मग कॅरेक्टर म्हणजे काय? कॅरेक्टर म्हणजे ग्रुप ऑफ डिजिट, त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल आणि त्याच्यानंतर होते अल्फाबेट. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर शांत चित्तेने क्लासमध्ये बसले आणि लक्षपूर्वक जर समजा आपल्या क्लासकडे लक्ष दिलं तर गॅरंटेड सांगतो मी 101% तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट समजणार. तर तुम्ही जर मधात जर समजा इकडे तिकडे चालले, डिस्टर्ब करून राहिले, स्वतःला लक्ष तुमचं दुसरीकडे चाललं, कॉन्सन्ट्रेशन बघून राहिलं, तर तुम्हाला काही समजणार नाही. आपला तर जो क्लास आहे तो बोमलणारा, ओरडणारा किंवा भाषण देणारा नाही. आपला क्लास हा अंडरस्टँडिंग पर्पज आहे. विद्यार्थ्याला चांगल्यारीत्या समजलं पाहिजे आणि शांततेनं समजलं पाहिजे प्रत्येक टॉपिक, आणि एकदम डीप लेवल मध्ये आपली टीचिंग आहे. हे तुम्हाला समजणार. तुम्ही कंटिन्यू क्लासेस करा, तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात येईल की सर कोणत्या लेवलवर शिकवतात. ठीक आहे. तर आता हे जे पॉइंट्स आहेत हे तुम्हाला जे लिहून दिले हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले सॉफ्टवेअर तुम्हाला जर शिकायचं असेल तर सॉफ्टवेअर म्हणजे काय होते? सेट ऑफ प्रोग्राम. म्हणजे प्रोग्राम 1, प्रोग्राम 2, प्रोग्राम 3, प्रोग्राम 4 हे सगळ्यांचा सेट म्हणजे काय होते? ग्रुप. याच्यापासून काय बनते? सॉफ्टवेअर बनते. मग आता सॉफ्टवेअर कसा बनते? हा प्रोग्राम पासून. तर ठीक आहे, प्रोग्राम पासून बनते. मग प्रोग्राम कसा बनते? तर प्रोग्राम बनते इन्स्ट्रक्शन पासून. इन्स्ट्रक्शन 1, इन्स्ट्रक्शन 2. आता इन्स्ट्रक्शन कसं असते लक्ष द्या. हे अशा पद्धतीने लिहिलं जाते. इंट a इज इक्वल्स टू 5 असं इन्स्ट्रक्शन असते. पहिले इंटिजर लिहितो आपण, हा डेटा टाईप आहे. नंतर व्हेरिएबल लिहितो, नंतर इक्वल्स टू आणि त्याच्यानंतर त्याची व्हॅल्यू आणि नंतर सेमीकोलन. मग हे जे आहे हे याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन. याला काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. मग अशा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये असतात आणि मग हा जो आहे प्रोग्राम तयार होते इन्स्ट्रक्शन नुसार. तर एकच इन्स्ट्रक्शन नसते, इन्स्ट्रक्शन खूप साऱ्या असते. जसं की एक प्रिंट एफ स्टेटमेंट दिलं आपण. ठीक आहे, हे प्रिंट एफ स्टेटमेंट लिहिलं आणि त्याच्यात मध्ये आपण नाव लिहिलं सचिन डबल कोटेशनच्या आतमध्ये. तर हे पण एक इन्स्ट्रक्शन आहे. तशा खूप साऱ्या इन्स्ट्रक्शन असतात आणि ह्या इन्स्ट्रक्शनचं कॉम्बिनेशन होते आणि मग तयार होते प्रोग्राम. काय तयार होते? प्रोग्राम. ठीक आहे. तर पहिले प्रोग्राम, मग नंतर सॉफ्टवेअर बनते. ठीक आहे. त्याच्यानंतर सेट ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे इन्स्ट्रक्शन. आता बघा याच्यामध्ये कॅरेक्टर्स म्हणजे काय होते? कॅरेक्टर्स म्हणजे सांगितलं मी तुम्हाला, कॅरेक्टर म्हणजे डिजिट, स्पेशल सिम्बॉल आणि अल्फाबेट. आता डिजिट पाहायच्यात 5 आहे. ठीक आहे. अल्फाबेट आला, स्पेशल सिम्बॉल आला, है ना. मग इन्स्ट्रक्शन कशी बनली? कॅरेक्टर पासून बनली, ज्याच्यामध्ये अल्फाबेट पण आहे. ठीक आहे. अल्फाबेटच्या नंतर डिजिट पण आहे, स्पेशल सिम्बॉल पण आहे, डेटा टाईप पण आहे, है ना. तर मग या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून काय बनते? इन्स्ट्रक्शन बनते. कॅरेक्टर्स म्हणजे काय? तर कॅरेक्टर्स म्हणजे हे सगळे जे काही दिसून राहिले हे त्याला आपण काय म्हटलेलं आहे? कॅरेक्टर्स. ठीक आहे. हे नोट डाऊन करा, कॉपी मध्ये महत्वाचं आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. हे तुम्हाला वायवा मध्ये एक्झाम मध्ये विचारल्या जाते 100% आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे बेसिक आहे. हे बेसिक तुम्हाला जर माहित असलं तर पुढच्या गोष्टी इझी जातात. ठीक आहे. तर नोट डाऊन करा, तुमच्या कॉपी मध्ये बुक असेल सोबत तर फटाफट नोट डाऊन करायचं सोबतच, म्हणजे आपल्या माइंड मध्ये पण राहते. ठीक आहे, लक्षात पण राहते आणि मग पुढच्या गोष्टी आपल्याला सोप्या जातात. आणि एक वेळा जर समजा आपल्या नजरेखालून गेला, आपण जर वाचलं तर इझिली हे लक्षात राहते. ठीक आहे. तर एक वेळा रिपीट करतो मी. पहिले कॅरेक्टर्स माहित पाहिजे, मग नंतर इन्स्ट्रक्शन, नंतर मग प्रोग्राम आणि प्रोग्रामच्या नंतर सॉफ्टवेअर. तर आपल्याला बनवायचं आहे सॉफ्टवेअर. पण सगळ्यात पहिले सॉफ्टवेअर बनवण्यासाठी बेसिक बेस कोणता पक्का पाहिजे? तर सगळ्यात पहिला जो आहे कॅरेक्टर्स. कोणता आहे? कॅरेक्टर्स माहित पाहिजे. If you know the characters, then you can write the instruction. If you know the instruction, then you can write the program. If you know the program, then you can write the software. म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर तयार करू शकता. तुम्हाला जर समजा ह्या सगळ्या गोष्टी माहित असेल तर, कॅरेक्टर्स, इन्स्ट्रक्शन, प्रोग्राम्स आणि सॉफ्टवेअर ह्या सगळ्या गोष्टी माहित असेल तर तुम्ही इझिली सॉफ्टवेअर काय करू शकता? डेव्हलप करू शकता. ओके, चला आता आपण पुढच्या टॉपिकवर जाऊ.
आपण इथं आलो, इथपर्यंत आलो होतो. इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू द हार्डवेअर. ठीक आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिवन टू द हार्डवेअर. हार्डवेअरला आपण जे काही इन्स्ट्रक्शन देतो त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्टवेअर. नेक्स्ट, आता आपल्याला पाहायचं आहे की जे आपण प्रोग्रामिंग शिकून राहिलो त्या प्रोग्रामिंगचा हिस्ट्री काय है ना, या प्रोग्रामिंगची काय हिस्ट्री आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर लक्ष द्या, डिस्क्राईब द हिस्ट्री ऑफ सी. डिस्क्राईब द हिस्ट्री ऑफ सी. तर सगळ्यात पहिले सी जो आहे, सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. सी एक प्रोग्रामिंग भाषा आहे ना, ज्याच्या थ्रू आपण प्रोग्राम डेव्हलप करू शकतो. मग हे कुठं तयार झाली, तर डेव्हलप ऍट AT अँड T-Base लॅबोरेटरीज इन USA. AT and T-Base laboratories in USA. AT and T-Base laboratory in USA in 1972. ठीक आहे, 1972 मध्ये सी प्रोग्रामिंगचा शोध लागला. इट वॉज रिटन बाय डेनिस रिची. इट वॉज रिटन बाय डेनिस रिची. हे कोणी लिहिली, इट वॉज रिटन बाय डेनिस रिची. ठीक आहे, सी प्रोग्रामिंग कोणी लिहिली, इट वॉज रिटन बाय डेनिस रिची. इट वॉज रिटन बाय डेनिस रिची. तर सगळ्यात पहिले लक्ष द्या, पॉइंट नंबर 1, सी इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज डेव्हलप ऍट T-Base laboratories in USA in 1972. इट वॉज रिटन बाय डेनिस रिची. म्हणजे सी लँग्वेजचा शोध जो लावणार होता तो डेनिस रिची होता. याला डॉक्टरच्या यानं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सी हा डॉक्टर असते, म्हणजे डॉक्टर म्हणजे काय होते, डेनिस रिची. पुढचा, इन 1986. In 1986, it was formalized by American National Standard Institute. It was formalized by American National Standard Institute. याचा फुल फॉर्म कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये विचारते की ANSI चा फुल फॉर्म काय आहे. ANSI चा फुल फॉर्म काय, हे एका एक्झाम मध्ये आलं होतं. गेटची एक्झाम असते किंवा CET ची एक्झाम असते, त्याच्यामध्ये हा विचारला जातो क्वेश्चन. तर ANSI चा फुल फॉर्म होते अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. तर सी प्रोग्रामिंग मध्ये काही कमी राहिली होती. ठीक आहे, काही विकनेस होत्या, त्या विकनेस मग सी प्रोग्रामिंगच्या भरून काढल्या आणि मग ANSIने काय केलं, याच्यामध्ये डेव्हलपमेंट केलं. ANSIने या सी प्रोग्रामिंग मध्ये काय केलं, डेव्हलपमेंट केलं. म्हणून त्याचं नाव जे होतं, त्या संस्थेचं नाव काय होतं, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. त्याच्यानंतर सी काय आहे, तर सी एक मिडल लेवल लँग्वेज आहे. मग सी एक मिडल लेवल लँग्वेज काय आहे, कारण हे दोघांचे फीचर याच्यामध्ये असतात. कोणते फीचर, एक हाय लेवल लँग्वेज, आणि त्याच्यानंतर लो लेवल लँग्वेज. ठीक आहे, हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज हे दोघांचेही फीचर याच्यामध्ये असते. हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेज. म्हणून सी काय आहे, सी एक मिडल लेवल आहे. सी काय एक मिडल लेवल लँग्वेज आहे. याच्यामध्ये हाय लेवल लँग्वेज आणि लो लेवल लँग्वेजचे फीचर असतात. लो लेवल लँग्वेज म्हणजे कोणती लँग्वेज, तर ही बायनरी लँग्वेज असते. लो लेवल लँग्वेज म्हणजे कोणती, एक बायनरी लँग्वेज असते. बायनरी लँग्वेज म्हणजे जे 0 आणि 1च्या कॉम्बिनेशन पासून बनलेले, 0s अँड 1sच्या कॉम्बिनेशन पासून बनलेले, म्हणून याला आपण काय म्हणतो, बायनरी लँग्वेज. तर एकदा रिपीट करू आपण. सी प्रोग्रामिंगचा जो शोध आहे तो कोण लावला, डेनिस रिची. केव्हा लागला, 1972. कुठे, ऍट अँड टी-बेस लॅबोरेटरी इन USA. ठीक आहे, आणि सी एक काय प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यानंतर हे फॉर्मलाइज म्हणजे याच्यामध्ये जे चेंजेस आहे ते केव्हा करण्यात आले, 1986 मध्ये. ठीक आहे, अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूटनं याच्यामध्ये चेंजेस केले. त्याच्यानंतर सी हे एक मिडल लँग्वेज आहे आणि सी प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, याला शॉर्टकट मध्ये पॉप म्हणतात. प्रोसिजर म्हणजे प्रोसिजरवर वर्क करते, 1 बाय 1 स्टेप त्याच्यामध्ये काय करते, फॉलो करते. त्याच्यानंतर स्टेट आणि 2 फीचर ऑफ सी लँग्वेज. सी लँग्वेजचे कोणते फीचर्स आहेत, हा क्वेश्चन विंटर 17 एक्झाम मध्ये विचारला होता आणि 2 मार्काला विचारला होता. म्हणजे याच्यापैकी किती तुम्हाला 2 ते 3 पॉईंट लिहायचे आहे. ठीक आहे, आणि 2 पॉईंट असं लिहिलेलं आहे. आणि फीचर ऑफ सी लँग्वेज, सी लँग्वेजचे फीचर्स सांगा. तर सी लँग्वेजचे फीचर्स पाहू आपण. पॉईंट नंबर 1, फीचर जो आहे, सी एक मिडल लेवल लँग्वेज आहे. का बरं, कारण याच्यामध्ये लो लेवल लँग्वेज असते
लो लेवल लँग्वेज आणि हाय लेवल लँग्वेज पण असते. या दोघांचं मिश्रण करून हे मिडल लेवल लँग्वेज बनते. ठीक आहे. म्हणून सी एक मिडल लेवल लँग्वेज आहे. दुसरा सी सपोर्ट एफिशियंट यूज ऑफ पॉइंटर. याच्यामध्ये एक पॉइंटरचा यूज होते. पॉइंटर काय पुढे आपण शिकणार. तर याच्यामध्ये पॉइंटरचा यूज होते म्हणून हे जी सी आहे ती सपोर्ट करते पॉइंटरला. प्रोव्हाइड अ बिट मॅनिप्युलेशन. समजा आता आपण पाहिलं कम्प्युटरची ओरिजिनल भाषा काय, तर कम्प्युटरची ओरिजिनल भाषा जी आहे ती आहे बायनरी. हे लक्षात घ्या. कम्प्युटरची ओरिजिनल भाषा काय, बायनरी, ज्याच्यामध्ये झिरोज आणि वन्सचं कॉम्बिनेशन असते. झिरोज आणि वन्सचं कॉम्बिनेशन असते म्हणून याला काय म्हणतो आपण, बायनरी. समजा 2 जर लिहिलं तर याच्यात अलाउड नाही, 3 जर लिहिलं तर याच्यामध्ये अलाउड नाही आहे. म्हणून कम्प्युटरची भाषा जी आहे ती कोणती आहे, बायनरी लँग्वेज आहे. आणि याच्यामध्ये 2, 3, 4, 5 हे अलाउड नाही आहे, फक्त झिरोज आणि वन्सच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे. तर लक्षात घ्या. थोडंसं बीटचं मी तुम्हाला समजून सांगतो. जर समजा आपण कीबोर्ड थ्रू काही लिहिलं, समजा आता 5 आहे, तर 5 ला हा कन्वर्ट करते 0000101 असा कन्वर्ट करते. ठीक आहे, 5 ला. आता हे कसं करते कन्वर्ट, लक्ष द्या. समजा 1, 2, 4 आणि 8 लिहिला आपण. आता मला 1 लिहायचं आहे, तर बायनरी मध्ये हा कन्वर्ट कसा करते बघा. कीबोर्डवर आपण 1 टाईप केलं तर हा बायनरी मध्ये 4 बिट मध्ये कन्वर्ट करते. कसं, लक्ष द्या. जर 1 असेल तर 1च्या खाली 1, बाकी सगळे 0. तर हा झाला बायनरी 1. हा जो आहे हा बायनरी 1. मग समजा आपण 2 एंटर केला तर हा बायनरी मध्ये कसा कन्वर्ट करते, तर लक्ष द्या. जो 2 आहे त्याच्या खाली 1, बाकीचे सगळे 0. त्याच्या 2 च्या खाली 1 आहे म्हणून 2 ऍक्टिव्ह झाला आणि म्हणून याची व्हॅल्यू 2 मध्ये तो कम्प्युटर मध्ये कन्वर्ट करते बायनरी मध्ये. समजा 3 एंटर केला आपण, तर 3 हा बायनरी मध्ये कन्वर्ट कसा करते, लक्ष द्या. 0 0. आता 2 + 1 किती होते, 3. तर म्हणून 1 1. तर हा झाला 3 आणि तो कन्वर्ट होऊन कम्प्युटर मध्ये स्टोअर होऊन जाते. मग 4 जर समजा तुम्ही एंटर केला तर 4 कसा कन्वर्ट होऊन बायनरी मध्ये जाते, तर लक्ष द्या. 4 हा जो आहे 4 आहे, 4च्या खाली 1 ऍक्टिव्ह, बाकी सगळे इनऍक्टिव्ह 0 0 0. तर हा 4 बायनरी मध्ये कन्वर्ट होऊन कम्प्युटर मध्ये जाते. जर समजा 5 असेल डिजिट तुम्ही एंटर केला, तर 5 डिजिट हा एंटर केल्यानंतर 0 4 + 1 5, तर 1 0 1. तर अशा पद्धतीनं आपण जे काही एंटर करतो हे जे आहे हे याला आपण म्हणतो डेसिमल नंबर. काय म्हणतो, डेसिमल नंबर. मग हे डेसिमल नंबर आपण एंटर करतो, परंतु कम्प्युटर काय करते, या डेसिमल नंबरला कोणत्या भाषेमध्ये कन्वर्ट करते, बायनरी लँग्वेज मध्ये. आणि बायनरी लँग्वेज मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त तुम्ही प्रत्येक ठिकाणी पाहून राहिले 0101च कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. तर म्हणून 0101 कॉम्बिनेशन मध्ये बायनरी लँग्वेज काय करते, स्टोअर करते. मग याच्यामधला बीट काय आहे, तर बघा हा जो एक जो आहे याला आपण बीट म्हणतो. हा झाला 1 बीट. हा झाला, हे दोन्ही मिळाले, हे दोन्ही मिळाले तर काय झाले, 2 बीट. हे तीनही मिळाले म्हणजे 3 बीट दिसले त्याला 3 बीट म्हणतो आपण. आणि हे 4 झाले तर हे किती झाले, 4 बीट. ठीक आहे. तसे 4 बीट आहे. बीट लेवलवर हा कम्प्युटर काय करते, याला स्टोअर करते. तर मग जर समजा 1 0 0 0 0 1 0 0 हे 4 बीट आणि हे 4 बीट, 4 बीट. ठीक आहे. हे 4 बीट आणि 4 बीट टोटल किती बीट झाले, 8 बीट झाले. 8 बीट म्हणजे होते 1 बाईट. हे लक्षात ठेवा, प्रोग्रामिंग मध्ये खूप महत्वाचं आहे. 4 बीट आणि हे 4 बीट हे दोघे मिळून किती झाले, 8 बीट. आणि 8 बीट म्हणून 8 बीट मिळून काय बनते, 1 बाईट. काय तयार होते, 1 बाईट. तर 8 बीट तयार झाल्यानंतर 8 बीट बनल्यानंतर तुमचा बनतो काय, 1 बाईट. ठीक आहे. मग आता जर सांगा तुम्ही 2 बाईट म्हणजे हाऊ मेनी बीट, कोण सांगू शकते, हाऊ मेनी बीट. 2 बाईट मीन्स हाऊ मेनी बीट, 16 बीट. 4 बाईट म्हणजे किती, 32 बीट. ठीक आहे. 8 बाईट मीन्स व्हॉट, 64 बीट. ठीक आहे. तर हे आपण पाहिलं. तर याला आपण बीट मॅनिप्युलेशन म्हणतो. बायनरी लँग्वेज मध्ये हे कन्वर्ट होते ऑटोमॅटिक. तुम्ही जो काही नंबर इथे लिहिला तो बायनरी मध्ये होते. मग सी प्रोग्रामिंग काय करते,
प्रोव्हाइड बिट मॅन्युलेशन. बिट मॅन्युलेशन म्हणजे काय, ही जी 0 1 0 0 0 1 आहे, याची जर समजा दुसऱ्या सोबत ऍडिशन करायची असेल, समजा लेट सपोज मी आता एक नंबर घेतला 0 0 0 0 1, ठीक आहे, प्लस 0 0 1 0, 1 प्लस 2, बघा आता हा 1 आणि या दोघांची ऍडिशन करू मी, 0 प्लस 1 1, मग नंतर 0, मग नंतर 0, मग याची बघा हा आहे 1 आणि हा आहे 2, तर 1 प्लस 2 किती आलं पाहिजे 3, तर बघा हे 3 आली ऍडिशन. मग हा असा नाही करत, हा ऍडिशन बायनरीची करते. मग हे बिट मॅनिप्युलेशन फक्त कोणामध्ये पॉसिबल आहे, सी लँग्वेज. सी लँग्वेजेस हे बिट मॅनिप्युलेट करू शकते, ठीक आहे. म्हणून सी लँग्वेजचा एक फीचर आहे की सी लँग्वेज हा बीट मॅनिप्युलेट करू शकतो, ठीक आहे. म्हणून इट प्रोव्हाइड बीट मॅनिप्युलेशन. त्याच्यानंतर इट अ प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. सी लँग्वेज एक प्रोसिजर ओरिएंटेड आहे. प्रोसिजर म्हणजे काय की 1 बाय 1 स्टेप. समजा आता तुम्हाला एक घर बांधायचं आहे, ठीक आहे, तर घर बांधण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही काय तयार करसाल, बेस तयार करसाल, ठीक आहे. बेस तयार केल्यानंतर मग त्याची लेवल घेसाल, ठीक आहे. लेवल आल्यानंतर मग काय करसाल, स्लॅब टाकसाल, ठीक आहे. स्लॅब टाकल्यानंतर काय घेसाल तुम्ही, पॅराफिट घेसाल. तर मग ही पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे, तिसरी स्टेप आहे, चौथी स्टेप. तर हे काय झाली, एक प्रोसिजर झाली. काय झाली, एक प्रोसिजर. तसंच तुम्हाला जर समजा ऍडिशनचा प्रोग्राम लिहायचा आहे, कशाचा, ऍडिशनचा. मग ऍडिशनचा प्रोग्राम जर लिहायचा असेल तर पहिले तुम्हाला दोन व्हॅल्यू घ्यायला लागेल, ए आणि बी. मग ए आणि बी ची ऍडिशन जी आहे ती सी मध्ये ठेवून द्यावं लागेल. ए आणि बी ची ऍडिशन सी मध्ये ठेवून द्यावं लागेल. मग सी ची व्हॅल्यू द्यावं लागेल, जे काही असेल ते. समजा 6 असेल तर 6 व्हॅल्यू. म्हणजे पहिली स्टेप आहे, दुसरी स्टेप आहे, तिसरी स्टेप. तर याला आपण म्हणतो प्रोसिजर. म्हणून सी प्रोग्रामिंग हे काय, प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे. याच्यामध्ये प्रोसिजर होते, कसं करायचं, काय करायचं, हे सगळं सी प्रोग्रामिंगच्या थ्रू होते. त्याच्यानंतर सी इज अ हायली पॉवरफुल लँग्वेज विथ व्हेरियस डेटा टाइप्स फंक्शन. याच्यामध्ये खूप सारे डेटा टाइप फंक्शन आहेत. डेटा टाइप फंक्शन जसं की इंट हा एक डेटा टाइप आहे, क्यार आहे, ठीक आहे, फ्लोट आहे. याचा यूज काय आहे सांगतो पुढे मी, ठीक आहे. तर हे डेटा टाइप आहे, ते पॉवरफुल फंक्शन्स आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सी इज अ कंपाइल्ड लँग्वेज. कंपाइल्ड म्हणजे काय, कंपाइल्ड म्हणजे काय, कंपाइल्ड म्हणजे अशी जे हाय लेवलला, लक्षात ठेवा, कंपाइल्ड लँग्वेज म्हणजे काय, जे हाय लेवलला लो लेवल मध्ये कन्वर्ट करते. लक्षात ठेवा, हाय लेवलला लो लेवल मध्ये कन्वर्ट करते, त्याला आपण कंपाइल्ड लँग्वेज म्हणतो. जे हाय लेवलला लो लँग्वेज. हाय म्हणजे कोणती, आपली इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज. त्याच्यानंतर मग लो लेवल कोणती, तर बायनरी लँग्वेज. मग आता इंग्लिश लेवल कोणती, जसं आता आपण प्रोग्राम लिहिला, तर प्रोग्राम मध्ये जर समजा 4 असेल, त्या 4 ला कन्वर्ट करते 1 0. 4 ला कसं कन्वर्ट येईल सांगा बरं, 4 कसं येणार, 0 1 0 0. मग आता 4 हा इंग्लिश वर्ड झाला, हाय लेवल झाला. मग याला लो लेवल केलं म्हणजे बायनरी केलं. मग हे करते कोण, तर हे करते कंपायलर. कोण करते, कंपायलर. आणि आपल्याकडे कंपायलर आपण जो यूज करून राहिलो तो आहे टर्बो सी. टर्बो सी हा कंपायलर आहे. आपण कन्वर्ट करणार हाय लेवलला लो लेवल मध्ये, लक्षात ठेवा. तर टर्बो सी कंपायलर तुम्ही पाहिला असेल, नसेल पाहिला तुम्हाला अजून एक वेळा दाखवून देतो मी. हा इथं टर्बो सी कंपायलर तुम्हाला पाहायला भेटणार. हा टर्बो सी कंपायलर आहे, ठीक आहे. हा टर्बो सी कंपायलरचं काम काय आहे, जे हाय लेवल आहे त्या हाय लेवलला लो लेवल मध्ये कन्वर्ट करते टर्बो सी कंपायलर. ओके. टर्बो सी कंपायलर काय करते, हाय लेवलला लो लेवल मध्ये कन्वर्ट करते. आणि म्हणून सी एक कंपाइल्ड लँग्वेज आहे. कंपाइल करते, करते काय, एरर पण फाइंड आउट करते, काही मिस्टेक असतील. जसं की आता मी नाव लिहिलं सचिन, ठीक आहे, सचिन नाव लिहिलं, पण याच्यामधला एच जो आहे तो गायब झाला. तर हा फाइंड आउट करते की याच्यामधला एच नाही आहे, ठीक आहे, एच याच्यामध्ये नाही आहे, हा फाइंड आउट करते. समजा आता एखादा काहीतरी इन्स्ट्रक्शन लिहिलं मी सेमीकोलन दिलं नाही, तर मग हा डिटेक्ट करते की सेमीकोलन तुम्ही दिलेला नाही आहे. म्हणून याला कंपाइल्ड लँग्वेज म्हणतो. पॉइंट नंबर 7, प्रोग्राम रिटर्न इन सी आर एफिशियंट अँड फास्ट. म्हणजे इझिली आपण प्रोग्राम लिहू शकतो आणि तो फास्टली आपण लिहू शकतो. म्हणजे याला जास्त वेळ लागत नाही. सी प्रोग्राम लिहिण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. आता क्वेश्चन बघा, किती मार्काचा आला तर 2 मार्काचा, पण पॉइंट किती लिहून दिले मी, 7. ठीक आहे, ते 7 तुम्हाला लक्षात ठेवायचं होऊ शकते. कधी पण हा क्वेश्चन 4 मार्काला पण येऊ शकते.
ठीक आहे. हे मार्काचं तुम्हाला कोणी सांगणार नाही. तो शिकवायचं काम करेल फक्त. बाकी तो क्वेश्चन आन्सर तुम्ही पाहत बसा म्हणते काय आहे. ठीक आहे. परंतु आपल्या क्लासचं कसे हे आहे की आपण क्वेश्चन आन्सर पण सांगतो की जेणेकरून तुम्हाला दुसरीकडे क्वेश्चन वगैरे पाहायची आवश्यकता नाही. आलेले क्वेश्चन कोणते आहे, लेटेस्ट क्वेश्चन कोणते आहे, कोणते IMP क्वेश्चन आहे, हे सगळं तुम्हाला या क्लासमध्ये पाहायला भेटणार. सर्वात महत्वाचं की तुम्ही जे प्रोग्रामिंग शिकून राहिले त्या प्रोग्रामिंगचा यूज काय, व्हॉट इज द यूज ऑफ सी प्रोग्रामिंग. सी प्रोग्रामिंगचा यूज काय, व्हॉट इज द यूज ऑफ सी प्रोग्रामिंग. नंबर 1, फॉर क्रिएटिंग अन ऍप्लिकेशन. फॉर क्रिएटिंग अन ऍप्लिकेशन, कोणतंही ऍप डेव्हलपमेंट करायचं असेल, सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर आपण सी प्रोग्रामिंगचा यूज करून ते करू शकतो. ठीक आहे. कोणतंही ऍप, ठीक आहे, कोणतंही ऍप किंवा सॉफ्टवेअर तयार करायचं असेल तर ते त्याचा यूज करून आपण काय करू शकतो, सॉफ्टवेअर तयार करू शकतो. दुसरा, इन द डेटाबेस सिस्टीम. डेटाबेस सिस्टीम म्हणजे काय, फॉर स्टोरिंग डेटा. जसं आपण मेमरी बनवतो, ठीक आहे, मेमरी मध्ये काय स्टोअर होते, डेटा स्टोअर होते. मग ही जी मेमरी आहे यालाच दुसरं नाव आहे डेटाबेस. म्हणजे मेमरी तयार करायचा. आता मेमरी कोणती, ऑनलाईन ऑफलाईन. ऑनलाईन ऑफलाईन, ठीक आहे. ऑनलाईन ऑफलाईन म्हणजे काय, जसं की आता तुम्ही गुगलवर सर्च करता, मग गुगलवर जे काही सर्च करता ते कुठे ना कुठे जर स्टोअर असेल ना, कुठे ना कुठे ठेवलेला असेल, हे कुठे ना कुठे मेमरी मध्ये स्टोअर असेल तर तो आहे डेटाबेस. तो काय, डेटाबेस. तुम्ही समजा आता ऑनलाईन व्हिडिओ पाहता, ऑनलाईन व्हिडिओ पाहता, ऑनलाईन व्हिडिओ जेव्हा पाहता आपण, तर हे ऑनलाईन व्हिडिओला कुठे ना कुठे तर मेमरी दिलेली असेल, तर त्यालाच आपण काय म्हणतो, डेटाबेस. मग हा जो ऑनलाईन डेटाबेस आपण स्टोअर करण्याचा जो डब्बा बनवतो तो जो आहे तो सी प्रोग्रामिंगचा यूज करून बनतो. आता डब्बा काय, समजा आता लाडू बनवले आपल्या मम्मीने, ठीक आहे, दिवाळीला काय बनवले, लाडू बनवले. मग हे लड्डू बनवण्यासाठी तुम्ही काय हे असे उघड्यावर ठेवता का, नाही. याच्यासाठी मम्मी काय करते, एक बॉक्स घेते, एक डब्बा घेते आणि त्या डब्यामध्ये हे लाडू ठेवून देते. ठीक आहे. मग तसाच असा बॉक्स आपण तयार करतो सी प्रोग्रामचा यूज करून, ज्याच्यामध्ये आपण काय स्टोअर करू शकतो, डेटा. डेटा म्हणजे काय होते, व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट, ठीक आहे, इमेजेस, हे सगळ्याच्या सगळं याला आपण काय म्हणतो, डेटा. लक्षात आहे. द कॉम्प्युटेशन ऑफ व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट, इमेज इज कॉल्ड एज द डेटा. इन्फॉर्मेशन यालाच आपण काय म्हणतो, डेटा म्हणतो. ओके. मग हा डेटा स्टोअर करण्यासाठी डेटाबेस, डेटाबेस, डेटाचा बेस म्हणजे ज्या बेस मध्ये डेटा असलेला डेटाबेस म्हणतो. ओके. ही सिस्टीम, हा सब्जेक्टच आहे तुम्हाला पुढच्या सेमला. हे सिस्टीम तयार करण्यासाठी आपण सी प्रोग्रामिंगचा यूज करतो. थर्ड, कंपायलर अँड असेंबलर. कंपायलर आता समजून सांगितलं. कंपायलर म्हणजे काय, हाय लेवल लँग्वेजला कशामध्ये कन्वर्ट करते, लो लेवल लँग्वेज मध्ये, याला आपण कंपायलर म्हणतो. असेंबलर काय करते, असेंबल करते, म्हणजे पूर्ण जो कोड आहे तो एकत्रित करते. कोडला काय करते, एकत्रित करते, जॉईन करते, म्हणून त्याला आपण म्हणतो असेंबल. ठीक आहे, असेंबल. ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीम सर्वात महत्वाचा पार्ट आहे. ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑल्सो अ सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम ऑल्सो अ सॉफ्टवेअर. ऑपरेटिंग सिस्टीम एक सॉफ्टवेअर आहे. सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टीम हे कोणत्या कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला माहित आहे तर बघा, विंडोज 10, विंडोज 11, विंडोज 7, हे सगळे विंडोज. ठीक आहे, हे विंडोजचे टाईप आहेत. त्याच्यानंतर अजून ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे फेमस, तर ते आहे मोबाईलसाठी अँड्रॉइड, है ना. मोबाईल मध्ये जे ऑपरेटिंग सिस्टीम यूज केले जाते ते कोणती आहे, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर लिनक्स एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे, तुम्हाला या सिमला पण आहे लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम. याचं प्रॅक्टिकल आहे लिनक्सचं. ठीक आहे, लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम आहे, अँड्रॉइड आहे. त्याच्यानंतर अनबंटू आहे. या ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ज्या ऑपरेटिंग सिस्टीमवरती आपण काम करतो. ठीक आहे, या ऑपरेटिंग आहे. त्याच्यानंतर MS DOS इज ऑल्सो ऑपरेटिंग सिस्टीम. ठीक आहे, तर हे सगळे वेगवेगळे ऑपरेटिंग सिस्टीम आहे, ज्या ऑपरेटिंग सिस्टीम वरती आपण काम करतो. हे कोणापासून बनते, तर सी प्रोग्रामिंगच्या थ्रू हे ऑपरेटिंग सिस्टीम तयार होते. सी प्रोग्रामिंगच्या थ्रू ऑपरेटिंग सिस्टीम इज ऑल्सो अ सॉफ्टवेअर. त्याच्यानंतर आहे लँग्वेज इंटरप्रिटर. लँग्वेज इंटरप्रिटर म्हणजे द्विभाषिक. द्विभाषिक म्हणजे काय, तुम्ही पाहता नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी जेव्हा भारताच्या बाहेर जातात तर नरेंद्र मोदी हे हिंदीमध्ये बोलतात. कोणत्या भाषेमध्ये बोलतात? हिंदीमध्ये. मग इथे एक ट्रान्सलेटर असते. कोण असते? ट्रान्सलेटर. मग तो इंग्लिश मध्ये ट्रान्सफर करतो. मग लक्षात आहे, हिंदी मधलं जे भाषांतर आहे ते इंग्लिश मध्ये करणारा जो असते त्याला आपण ट्रान्सलेटर म्हणतो. तो ट्रान्सलेटर म्हणजेच इंटरप्रिटर. तो ट्रान्सलेटर म्हणजे काय? इंटरप्रिटर. इंटरप्रिटर समजला? इंटरप्रिटर म्हणजे ट्रान्सलेटर. आणि हा प्रोग्रामला डायरेक्ट एक्झिक्यूट करते. प्रोग्राम डायरेक्ट एक्झिक्यूट करते. म्हणजे हा तिच्यामध्ये एरर काढत नाही. काय चुका आहे ते काही एरर दिली नाही. हा डायरेक्ट काय करते? एक्झिक्यूट होते. म्हणून आपण इंटरप्रिटर म्हणतो. आणि या इंटरप्रिटर बनवताना आपण सी प्रोग्रामिंगचा यूज करतो. ठीक आहे. आता एक वेळा अजून यूज ऑफ सी प्रोग्रामिंग. नंबर वन for creating an application. Number 2, in the database system for storing the data. Number 3, compiler and assembler. Number 4, operating system. Number 5, language interpreters. तर असे हे 5 युजेस ऑफ सी प्रोग्रामिंग 2 किंवा 4 मार्काला एक्झाम मध्ये येते. ठीक आहे. टेक अ स्क्रीनशॉट and write it down in your notebook. नेक्स्ट वन, काय कारण आहे की तुम्ही सी लँग्वेज हे फर्स्ट टाइम शिकून राहिले? असं कोणतं कारण आहे ज्याच्यामुळे तुम्ही सी लँग्वेज फर्स्ट टाइम शिकून राहिले? सी प्लस प्लस का शिकत नाहीये? जावा का शिकत नाही? किंवा अँड्रॉइड का शिकत नाहीये? है ना? वाय वी लर्न सी फर्स्ट? त्याचं कारण असं आहे की सी इज अ बेसिक लँग्वेज. सी एक मुख्य आणि मूळ भाषा आहे, बेसिक लँग्वेज आहे आणि समजण्यासाठी खूप सोपी आहे. इट इज इझी टू अंडरस्टँड. हे खूप लवकर आपल्याला समजू शकते आणि इंटरेस्टिंग आहे. सो वी कॅन नॉट अंडरस्टँड सी प्लस प्लस, सी शार्प, जावा, ओरॅकल विदाउट सी. जर सी जर नाही समजली तर आम्ही सी प्लस प्लस पण आम्हाला समजणार नाही, सी शार्प पण समजणार नाही, जावा पण समजणार नाही, ओरॅकल पण समजणार नाही. म्हणून सी एक बेसिक लँग्वेज आहे, एक मूळ भाषा आहे. हे जर समजली तर आम्ही इझिली ह्या लँग्वेज शिकू शकतो. ठीक आहे. या वेगवेगळ्या लँग्वेज आहे. या लँग्वेजचा बेसिक आणि पाया म्हणजे सी लँग्वेज आहे. म्हणून सी लँग्वेज आम्हाला सगळ्यात पहिले शिकायची आहे. ओके. मग सी लँग्वेज कशी शिकता येईल? सी लँग्वेज शिकायची आहे तुम्हाला तर कशी शिकसाल? तुम्हाला काय काय माहित पाहिजे? तर सगळ्यात पहिले अल्फाबेट माहित पाहिजे. तर अल्फाबेट माहित आहे आपल्याला A to Z, स्मॉल a to स्मॉल z. डिजिट माहित पाहिजे, 0 to 9 माहित आहे. स्पेशल सिम्बॉल माहित आहे. तर स्पेशल सिम्बॉल कोणते कोणते? हा डॉट, त्याच्यानंतर कॉमा, सेमीकोलन, कोलन, ब्रॅकेट, क्लोज ब्रॅकेट, स्क्वेअर ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट, डबल कोटे, डबल इन्व्हर्टेशन, सिंगल इन्व्हर्शन, स्लॅश, फॉरवर्ड स्लॅश, बॅकवर्ड स्लॅश, हे सर्वच्या सर्व स्पेशल सिम्बॉल तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लक्ष द्या. मी काय म्हणून राहिलो, तुम्हाला सी लँग्वेज शिकायची असेल तर सी लँग्वेज शिकण्याच्या अगोदर तुम्हाला स्टेप कोणत्या कोणत्या माहित पाहिजे हे महत्वाचं आहे. तर तुम्हाला ABCD सगळ्यात पहिले माहित असणं गरजेचं आहे. माहित आहे तुम्हाला? डिजिट माहित असणं गरजेचं आहे, 0 to 9. आणि अल्फाबेट स्पेशल सिम्बॉल जे आहेत, जे काही समजा आता @ आहे हे स्पेशल सिम्बॉल आहे, हॅश काय स्पेशल सिम्बॉल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जे काही असतील ते सगळे स्पेशल सिम्बॉल आहे. जे तुम्ही राहिलेले आहे ते सगळे स्पेशल सिम्बॉल मध्ये जाते. मग हे सगळे आपल्याला माहित झाले. हे आपल्याला सगळे माहित झाले. मग याच्यानंतर तुम्हाला काय माहित होते किंवा काय बनते? तर ते आहे कॉन्स्टंट, व्हेरिएबल आणि कीवर्ड. ह्या 3 गोष्टी बनतात, कॉन्स्टंट, व्हेरिएबल अँड कीवर्ड. लक्ष द्या. कॉन्स्टंट म्हणजे काय आणि व्हेरिएबल म्हणजे काय ते समजून सांगतो मला. इंट नम इज इक्वल्स टू 10. ठीक आहे. हे जे आहे याला आपण म्हणतो इन्स्ट्रक्शन. काय म्हणतो? इन्स्ट्रक्शन. आता हे जे इन्स्ट्रक्शन आहे, या इन्स्ट्रक्शन लिहित असताना तुम्हाला असंच लिहायला लागेल प्रत्येक याच्यामध्ये. आता मी या इन्स्ट्रक्शन मध्ये काय काय लिहिलं तर हे लक्षात घ्या. या इन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यात पहिले इथं जे लिहिलं याला म्हणतो मी कीवर्ड, किंवा याला दुसरं नाव आहे डेटा टाईप. लक्ष द्या.
कीवर्ड किंवा डेटा टाईप. त्याच्यानंतर मी जो लिहिला तो आहे व्हेरिएबल. त्याच्यानंतर इथं जो लिहिला तो लिहिला मी कॉन्स्टंट. ठीक आहे. तर मी काय केलं, पहिले माझ्या डोक्यामध्ये एक व्हॅल्यू आणली. ते व्हॅल्यू पाहिली मी पहिले कोणत्या प्रकारची आहे. तर मी पाहिलं की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा डेसिमल पॉईंट नाही आहे, ही इंटिजर व्हॅल्यू आहे. म्हणून त्याला त्याच्या समोर इथं काय लिहिला, इंट लिहिला. मग स्पेस दिला. मग त्याच्यानंतर एक व्हेरिएबलचं नाव ठरवलं. जसं की माझ्या डोक्यात आलं की 10 इज अ नंबर, म्हणून त्याचं नाव काय ठेवलं मी, नंबर, नम इज इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू ठेवली. त्याची व्हॅल्यू ठेवली 10, त्याला म्हटलं कॉन्स्टंट. ज्याच्यामध्ये व्हॅल्यू ठेवली तो झाला व्हेरिएबल, आणि याचा जो टाईप इथं ठेवला त्याला आपण डेटा टाईप किंवा कीवर्ड म्हणतो. असे टोटल कीवर्ड किती आहेत, तर 32 कीवर्ड आहे. किती कीवर्ड आहे, 32 कीवर्ड. दुसरं एक उदाहरण घेतो, आणि हे सगळ्यांचं कॉम्बिनेशन म्हणून काय बनलं, इन्स्ट्रक्शन. दुसरं एक उदाहरण घेतो की माझ्या डोक्यामध्ये व्हॅल्यू किती आली, 200. ठीक आहे. आता 200 मध्ये 200 मी एका व्हेरिएबल मध्ये ठेवतो, त्याचं नाव ठेवलं ए, परंतु 200 एक इंटिजर नंबर आहे, म्हणून इथं मी काय लिहिलं, इंट लिहिलं. मग हे असं काय बनलं, इन्स्ट्रक्शन बनलं. काय बनलं, इन्स्ट्रक्शन. मग या इन्स्ट्रक्शन मध्ये काय काय आलं, तर बघा काय आलं, कीवर्ड. यालाच आपण काय म्हणतो, डेटा टाईप. नंतर एक आहे व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलचे काही रूल्स आहेत, मग शिकवणार तुम्हाला. त्याच्यानंतर इथं काय आला, कॉन्स्टंट. काय आला, कॉन्स्टंट. बघा, कीवर्ड, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट याच्यापासून काय बनला, इन्स्ट्रक्शन. समजला, कीवर्ड, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. पहिले तर अल्फाबेट, डिजिट आणि स्पेशल सिम्बॉल पहा. त्याच्यात अल्फाबेट आहे, स्पेशल डिजिट आहे, स्पेशल सिम्बॉल आहे. त्या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून काय बनले, कॉन्स्टंट, व्हेरिएबल आणि कीवर्ड. कॉन्स्टंट व्हेरिएबल कीवर्ड बनले, आणि याच्यापासून काय तयार झालं, इन्स्ट्रक्शन. आणि अशा खूप सारे इन्स्ट्रक्शन होतात, तर त्याच्यापासून काय बनते, प्रोग्राम बनते. ठीक आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेतो. इंटिजर व्हॅल्यू जर समजा स्टोअर करायची असेल आपल्याला, तर समजा मी म्हटलं 500 ही व्हॅल्यू स्टोअर करायची आहे. त्याच्यासाठी व्हॅल्यू घेतला n, जे व्हेरिएबल घेतला n, आणि हा इंटिजरचा आहे म्हणून याला त्या समोर काय लिहायला लागते, इंटिजर. इंट लिहित असताना हे सगळेच्या सगळे लेटर कॅपिटल नाही पाहिजे, स्मॉल पाहिजे. लक्षात ठेवा, कोणते लेटर पाहिजे, स्मॉल केस मध्ये पाहिजे. हे जर कॅपिटल लिहिलं तर याच्यामध्ये एरर येणार, म्हणजे आउटपुट तुमचं दिसणार नाही. म्हणून इंट n इज इक्वल्स टू 500 लिहिलं. आता हे जे आहेत 3 कीवर्ड्स जो आहे, हे 3 कीवर्ड्स खूप कामाचे आहेत. त्याच्या पुढे मी तुम्हाला समजून सांगतो, तुमच्या लक्षात येणार. तर लर्निंग स्टेप समजल्या. तुम्हाला काय काय माहित पाहिजे सी प्रोग्राम लिहिण्यासाठी, अल्फाबेट, डिजिट, स्पेशल सिम्बॉल, कॉन्स्टंट, व्हेरिएबल आणि कीवर्ड्स. 32 कीवर्ड्स आहेत, ते 32 कीवर्ड्स तुम्हाला शिकवणार. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन बनून कॉन्स्टंट व्हेरिएबल कीवर्ड तयार होते. कॉन्स्टंट व्हेरिएबल कीवर्ड पासून इन्स्ट्रक्शन बनते, आणि इन्स्ट्रक्शन पासून काय बनते, प्रोग्राम बनते. या लर्निंग स्टेप्स आहेत याच्या शिकण्याच्या. ओके. नेक्स्ट, राईट द सी. या 2011 मध्ये विचारला होता, समर 11 मध्ये. राईट द सी कॅरेक्टर सेट इन सी. सी कॅरेक्टर सेट अवेलेबल इन सी. सी कॅरेक्टर सेट म्हणजे काय, कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत. द कॅरेक्टर सेट डिनोट्स एनी अल्फाबेट, डिजिट अँड स्पेशल सिम्बॉल यूज टू रिप्रेझेंट द डेटा ऑर इन्फॉर्मेशन. डेटा किंवा इन्फॉर्मेशनला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण यांचं मिश्रण करतो, अल्फाबेट, डिजिट आणि स्पेशल सिम्बॉल, है ना. या तिघांचं आपण काय करतो, मिश्रण करतो, आणि याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर सेट. कॅरेक्टर सेट कसा बनते, तर सगळ्यात पहिले अल्फाबेट. ठीक आहे. अल्फाबेट कोणते कोणते, लक्ष द्या, A to Z, कॅपिटल A to Z. त्याच्यानंतर डिजिट जे आहेत ते 0 to 9, हे सर्व डिजिट. त्याच्यानंतर स्पेशल सिम्बॉल, स्पेशल सिम्बॉल जे आहेत ते इथून सर्व, हे सर्व स्पेशल सिम्बॉल आहेत. ठीक आहे, स्पेशल सिम्बॉल आहेत. याच्यामध्ये खूप सारे आहे, पण याच्यामधले काही लिहिलेलं आहे. तर या सगळ्यांचं कॉम्बिनेशन बनून याला आपण म्हणतो कॅरेक्टर सेट. ठीक आहे. कॅरेक्टर सेट आपण याला काय म्हणू शकतो, कॅरेक्टर सेट. ठीक आहे. तर हा कॅरेक्टर सेट आहे, त्याच्यामध्ये अल्फाबेट आहे, डिजिट आहे, स्पेशल सिम्बॉल आहे. आता कॅरेक्टर सेट पासून इन्स्ट्रक्शन मध्ये हे तुम्हाला मी पहिले सांगितलं
की इन्स्ट्रक्शन लिहित असताना आपण जे काही लिहितो ते इन्स्ट्रक्शन मध्ये कन्वर्ट होते, इन्स्ट्रक्शन मध्ये सगळ्यांचं कॉम्बिनेशन होते. जसं फॉर एक्झाम्पल एखादी इन्स्ट्रक्शन लिहिली आपण प्रिंट ऍप, ठीक आहे. आता प्रिंट ऍप मध्ये तुम्हाला जर नाव प्रिंट करायचं असेल, लक्ष द्या, प्रिंट ऍप मध्ये नाव जर प्रिंट करायचं असेल समीक्षा, ठीक आहे. ते डबल कोटेशन मध्ये आपण नाव लिहिलं, तर मग हे जे नाव आहे हे एक इन्स्ट्रक्शन झालं. हे काय झालं? एक इन्स्ट्रक्शन झालं. आणि तुम्हाला फक्त एवढंच नाव डिस्प्लेवर दिसणार. हेच नाव तुम्हाला डिस्प्लेवर दिसणार. ओके. तर हे झालं एक इन्स्ट्रक्शन आहे. इन्स्ट्रक्शन मध्ये काय काय आलं? कॅरेक्टर्स आले, है ना. स्पेशल सिम्बॉल आले, स्पेशल सिम्बॉल आहे, स्पेशल सिम्बॉल आहे, स्पेशल सिम्बॉल आहे. याच्यामध्ये समीक्षा 1 जर लिहिलं, समीक्षा 1 जर लिहिलं, त्याच्यामध्ये डिजिट पण आहे. सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून काय बनते? इन्स्ट्रक्शन बनते. ठीक आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण इथेच थांबू. कॅरेक्टर सेट आपण आजच्या क्लासमध्ये पाहिलं, है ना. अजून काही बेसिक आपण पाहिलं, सी प्रोग्राम कसा तयार होते, सी प्रोग्राम बनण्यासाठी कोणत्या कोणत्या याचा यूज होते, ठीक आहे. कशा प्रकारे त्याची ग्रुपिंग केल्या जाते, आणि हे सगळं जो सिलेबस चालू आहे तो के स्कीम सेकंड सेम COIT ब्रांचचा MSBT चा चालू आहे. ठीक आहे. आपण वेगवेगळ्या याला वेगवेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. जसं इंजिनिअरिंग वाल्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवलं जाते. तर हा जो सिलेबस आहे हा पॉलिटेक्निकचा आहे, म्हणजे आपल्याच ब्रांचचा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे जे काही शिकून राहिलो, आणि तुम्हाला हेच नोट्स तुम्हाला मिळणार आहे, याच्यातूनच तुम्ही अभ्यास करू शकता, याच्यातूनच तुमचा रिझल्ट चांगला लागेल. आपला रिझल्ट चांगला आहे, तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रुपवर. ओके. तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट क्लास टुमॉरो. ओके.